विद्यार्थी मित्रांनो, मी धांडोरी DS. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन पाहणार आहोत. या प्रकरणासाठी बोर्डाला 4 गुण आहेत आणि विकल्पासह बघायला गेले तर 6 गुण आहेत. या प्रकरणातील मुद्दे खालीलप्रमाणे: प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक आणि प्रकाश. प्रकरणातला पहिला मुद्दा प्रकाशाचे अपवर्तन पाहण्याच्या अगोदर आपण थोडंसं आठवा या मुद्द्यांतर्गत काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? व्याख्या देताना अशी देतात: जेव्हा प्रकाश किरण एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावर पडतात तेव्हा ते मागे वळतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. आता अपारदर्शक पृष्ठभागाच्या ऐवजी आपल्याला एखाद्या वस्तूवर असे म्हणता येईल. अपारदर्शक पृष्ठभाग म्हणजे या आकृतीप्रमाणे बघायचं झालं तर आरसा हा इथं अपारदर्शक पृष्ठभाग आहे आणि मग ह्या आरशावर पडलेले प्रकाश किरण, समजा हा बाण आरशाच्या दिशेने दाखवला म्हणजे हा आरशावर येणारा प्रकाश किरण आहे आणि तो काय करतोय, पाठीमागे वळतोय. म्हणजे दुसऱ्या दिशेला बघितलं तर त्याची जाण्याची दिशा आपण दाखवलेली आहे आणि म्हणून जेव्हा प्रकाश किरण एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावर पडतात तेव्हा ते मागे वळतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. दुसरा प्रश्न त्यांनी विचारले, प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते? आता प्रकाश परावर्तनाचे नियम 3 नियम आहेत. पहिला कोणता? आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. आता आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी जर आपण आकृती बघितली तर या आकृतीवरून आपल्या लक्षात येतं हा अपारदर्शक पृष्ठभाग आणि ह्या आरशावर येणारा जो प्रकाश किरण आहे त्या प्रकाश किरणाला कसला किरण म्हणतात? आपाती किरण. म्हणजे आरशाच्या दिशेनं जो येतो तो आपाती किरण आहे. जो आरशापासून दूर जातो, हा दूर जाणारा बाण आपण दाखवलाय, आरशापासून दूर जातो तो कोणता आहे? परावर्तित किरण. आणि या 2 किरणांच्या मध्ये जो पडदा आहे किंवा जे पार्टिशन आहे त्याला आपण काय म्हणतोय? स्तंभिका. आणि म्हणून प्रकाश परावर्तनाच्या नियमामध्ये पहिला नियम, आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. दुसरा नियम आहे, आपाती किरण, परावर्तित किरण हे नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. बघा, हा आपाती किरण आहे आणि हा परावर्तित किरण आहे आणि हे जर त्यांच्या जर बाजू बघितल्या तर ते स्तंभिकेच्या बरोबर कसे आहेत? विरुद्ध बाजूस असतात. आणि तिसरा आणि महत्वाचा नियम, आपाती कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. इथं आपाती कोन कोणाला म्हणायचंय? तर आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपाती कोन म्हणतात. तर परावर्तन कोन कोणाला म्हणायचंय? परावर्तित किरणानं स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन असं म्हणतात. आणि मग या तिसऱ्या नियमानुसार आपाती कोन जो आय अक्षराने दाखवलाय आणि परावर्तन कोन जो आर अक्षराने दाखवलाय ते दोन्ही कसे असतात? समान मापाचे असतात. थोडक्यात कोन आय बरोबर कोन आर. प्रकरणातला पहिला मुद्दा आपण बघणार आहे आता, प्रकाशाचे अपवर्तन, ज्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं आपण म्हणतोय. तर ह्यात काही कृती दिलेत आपल्याला. हा मुद्दा समजून घेण्याच्या अगोदर, व्याख्या बघण्याच्या अगोदर त्या कृती बघणार आहेत आपण. तर त्या कृतीमध्ये काय सांगितलंय? पाण्याने अर्धा भरलेले काचेचा ग्लास घ्या, त्यात पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवा व पाण्यात बुडालेल्या भागाच्या जाडीचे निरीक्षण करा. यातली जर आपण ए आकृती पाहिली तर ह्या ए आकृतीमध्ये आपल्याला पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवलेली दिसते आणि त्याचं आपल्याला निरीक्षण करायचंय. त्यात पुढे आणखीन म्हटलंय, आता पेन्सिल तिरकी ठेवून निरीक्षण करा. बी आकृती जर आपण पाहिली, इथली बी आकृती जर आपण पाहिली तर बी आकृतीत ती जी पेन्सिल आहे ती कशी ठेवली आहे? तिरकी ठेवली. आणि आता आपल्याला त्या पेन्सिलचं काय करायचंय? निरीक्षण करायचंय. आणि मग ए आणि बी या दोन आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला पहिल्या आकृतीत असं दिसतं की पेन्सिलची जाडी वाढलेली दिसते. म्हणजे ही जर आकृती आपण बघितली तर ह्या जी पेन्सिल आहे ती वरची जाडी आणि पाण्यातली जाडी यात फरक जाणवतोय. म्हणजे पाण्यात त्या पेन्सिलची जाडी वाढलेली दिसते. बी आकृती जर बघितली, बी आकृती ती पेन्सिल तिरकी करून ठेवली, म्हणजे ही तिरकी करून ठेवलेली पेन्सिल
त्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं म्हणता येईल पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटली असल्याचा भास होतो. इथे जर आपण बघितलं तर ती पेन्सिल कट झाली असं आपल्याला वाटतं, म्हणजे ती तुटली आहे, थोडक्यात ती तिरकी झाली. जाडी तर वाढलेली आहेच पण तिरकी पण झाली. आणि सी आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर त्या डोळ्यापासून येणारे प्रकाश किरण आपल्याला दाखवलेत आणि हवेतला पेन्सिलचा भाग आणि पाण्यातला पेन्सिलचा भाग, म्हणजे पाण्यात ती पेन्सिल जाताना थोडीशी बाक आल्यासारखी दिसतीये, थोडीशी तिरकी असल्यासारखी वाटते. तशीच आणखीन एक कृती दिली आहे पुस्तकात आपल्याला, दुसरी एक कृती दिली. या कृतीत काय म्हटलंय आपल्याला, दुसऱ्या कृतीत एका धातूच्या भांड्यात 5 रुपयांचे नाणे घ्या. एक धातूचं भांडं आपण घेतलंय आणि त्यात तळाला ते 5 रुपयाचं नाणं ठेवले. भांड्यापासून हळूहळू दूर जा, म्हणजे पाठीमागं थोडंसं सरकत जायचं आहे आणि ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी थांबा. म्हणजे पाठीमागं आपण सरकताना ज्या ठिकाणी ते नाणं आपल्याला दिसायचं बंद होतं तिथं आपण थांबायचंय. तिथं थांबल्यानंतर तुम्ही नाण्याच्या दिशेने पाहत राहा. आपली नजर कुठं पाहिजे, नाण्याच्या दिशेने पाहायचंय, आपण नाण्याच्या दिशेने बघत राहायचंय. आणि परत एका मित्राला त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू पाणी ओतायला सांगा. तो काय करेल, सांगितल्याप्रमाणे सावकाश त्यात पाणी ओतायला सुरुवात करेल. आणि मग अगोदर तर ते नाणं आपल्याला दिसत नाही, पण अशी एक वेळ येते पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर ते जे नाणं आहे ते आपल्याला काय होतं, परत दिसू लागतं. म्हणजे आपण जागा तर सोडलेली नाही, अगोदर ते आपल्याला दिसत नव्हतं, पण जागा न सोडताही ज्यावेळी तो मित्र त्यात पाणी ओततोय त्यावेळी मात्र ते नाणं काय होतं, आपल्याला दिसायला लागतं. आता हे असं का होतं, न दिसणारं नाणं पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर नाणं परत दिसायला लागतं. असं का होतं, कारण त्या दोन्ही कृतींमध्ये आपल्याला त्याचं उत्तर देता येईल की दोन्ही कृतींमध्ये होतं काय, की प्रकाशाचं अपवर्तन होतं. म्हणून इथं पेन्सिलची जाडी वाढलेली दिसतीये किंवा पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटल्याचा भास होतोय, किंवा ह्या दुसऱ्या कृतीत न दिसणारं नाणं आपल्याला काय होतं, दिसायला लागतं. आणि म्हणून आपल्याला व्याख्या बघायची आहे प्रकाशाच्या अपवर्तनाची. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. आता व्याख्या समजून घेत असताना प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना, इथं जर आपण बघितलं या पेन्सिलच्या कृतीत जर आपण बघितलं तर 2 माध्यम आहेत. वरचं जे पाण्याच्या वरचं जे माध्यम आहे ते हवा माध्यम आहे आणि ते पेन्सिल बुडालेलं जे माध्यम आहे ते पाणी माध्यम आहे. म्हणजे हवा ही पारदर्शक माध्यम आणि पाणी ही पारदर्शक माध्यम. म्हणून प्रकाश किरण एका पारदर्शक म्हणजे हवा या पारदर्शक माध्यमातून पाणी या पारदर्शक माध्यमात जाता काय होतं, त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. म्हणजे ऍक्च्युली जर या आकृतीत बघायचं झालं तर पेन्सिल आपल्याला ती सरळ दिसायला हवी, पण मार्गक्रमणाची दिशा बदलल्यामुळे पेन्सिल थोडीशी वाकल्यासारखी किंवा बाक आल्यासारखा दिसतो. दुसऱ्या कृतीत ही आपल्याला तसंच म्हणता येईल की प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना इथं थोडंसं उलट आहे की पाण्यातून येणारे प्रकाश किरण पाणी या पारदर्शक माध्यमातून हवा या पारदर्शक माध्यमात आणि ते डोळ्यांपर्यंत जात आहे. त्या आकृतीने आपल्याला दिसतं की त्यांना तळाचं जे नाण आहे त्याच्यापासून येणारे प्रकाश किरण आणि जे पाणी माध्यमातून हवा माध्यमात येतात त्यावेळी ते थोडेसे बेंड होतात, वाकतात, म्हणजे त्यांची मार्गक्रमणाची दिशा बदलते. पण जर जी दृष्टिरेषा आहे किंवा जो डोळा आहे त्याला मात्र त्याचे प्रकाश किरण आहेत ते सरळ रेषेत असल्याचा भास होतो. म्हणजे ते जे नाण्याची स्थिती आहे उंचावलेली ती कसली स्थिती आहे, आभासी स्थिती. अशा दृष्टीनं प्रकाशपवर्तनाची व्याख्या पुन्हा एकदा बघा. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. प्रकाशाचे अपवर्तन हा मुद्दा समजून घेताना याच्या अगोदर आपण ज्या 2 कृती बघितल्या आहेत तर त्या कृतीनंतर तिसरी एक आपण कृती बघतोय ज्यात प्रकाशाचं अपवर्तन आणि ही संकल्पना आणखी थोडी क्लिअर होईल. मुद्दा असा आहे, काचेच्या चिपेतून किंवा लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आपल्याला
याच कृतीवर आधारित एक प्रश्न येतो की काचेच्या चिपेतून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखणे. तर काय आहे कृती ही? एक काचेची चिप घ्यायची किंवा काचेची एक लादी घ्यायची आणि काचेची लादी घेऊन तिच्या कडानी एक बॉर्डर आखून घ्यायची आहे आणि मग तो जो आकार होतो PQRS तो आयत आकृती असा आकार होईल. ह्या काचेच्या चिपेवर काय करायचं आहे? एक ठराविक बिंदू स्थापन करून वरच्या बाजूला स्तंभिका घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे काचेच्या चिपेच्या पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करणारी एक रेषा घ्यायची आहे, स्तंभिका घ्यायची आहे. समजा ही स्तंभिका आपण म्हणू N. मग ह्या स्तंभिकेशी विशिष्ट मापाचा कोन करणारे, प्रात्यक्षिक परीक्षेच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आपल्याला 30 अंश, 45 अंश आणि 60 अंश मापाचे असे कोन करायचे आहेत. समजा एक विशिष्ट मापाचा समजा हा 30 अंशाचा कोन करणारी एक रेषा घेतली आपण. या 30 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेवर 2 ठिकाणी काय करायचे आहेत? आपल्याला ठराविक अंतरानं अशा टाचण्या रोवायच्या आहेत. समजा ही एक टाचणी आहे A आणि ही दुसरी टाचणी आहे B. आता ह्या 2 टाचण्या रोवल्यानंतर PQ पृष्ठभागाच्या बाजूला या 2 टाचण्या रोवतो. त्याच्या पुढच्या कृतीत काय करायचं आहे आपल्याला? SR हा जो पृष्ठभाग आहे तर SR या पृष्ठभागाच्या बाजूनं आपल्याला काचेच्या चिपेतून काय करायचे आहेत? ह्या 2 टाचण्यांच्या रेषेत तिसरी आणि चौथी एक टाचणी रोवायची. आता इथं आकृती काढून दाखवताना थोडंसं ते व्यवस्थित येणार नाही, पण काचेच्या चिपेतून बघत असताना ते आपल्याला व्यवस्थित जाणवतं. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा मुलं पाहताना काय करतात की काचेच्या चिपेतून न बघता सरळ काय करतात? चिपेच्या वरून बघतात. आणि तसं जर आपण चिपेच्या वरून जर ते बघायला गेलो तर येणाऱ्याच्या टाचण्या तुमच्या ते येणाऱ्या टाचण्या काय होतात? तुटक रेषा आपण काढून दाखवतोय. रोवणारे टाचण्या बऱ्याच वेळा विद्यार्थी या तुटक रेषेवरच रोवतात, कारण त्यांनी बघितलेलं कुठून असते? काचेच्या चिपेच्या वरून बघितलेलं असते. पण आपण काय म्हणतोय? PQ टाचण्या ज्या आहेत त्या काचेच्या चिपेतून, अर्थात ही चिप जाड आहे थोडीशी आणि त्या जाड भागातून आपल्याला त्या 2 टाचण्यांच्या रेषेत टाचणी C आणि टाचणी D रोवायचे. समजा त्या टाचण्या रोवत असताना त्या टाचण्या आहेत त्यांची जागा समजा इथे एक टाचणी असू शकेल आणि इथे एक टाचणी असू शकेल. म्हणजे समजा ही टाचणी C आहे आणि ही टाचणी D आहे. परत काय करायचं आपल्याला? या 2 टाचण्यांना जोडणारी एक रेषा काढायची आहे किंवा एक रेषाखंड काढायचा आहे आणि त्या रेषाखंड जिथं SR पृष्ठभागाला छेदतोय तिथं वर जशी 90 अंशाचा कोन करणारी एक स्तंभिका काढली आहे तशीच इथंही 90 अंशाचा कोन करणारी एक स्तंभिका काढतोय. समजा तिला नाव दिलं M. आणि मग हे जर पृष्ठभाग आपण जोडले इथले ही आकृती आपली तयार होती ती या प्रमाणात तयार होईल. आता इथं जर आपण बघितलं, अगोदरच्या आकृतीत आपण प्रकाश परावर्तनाचे नियम पाहिले, तर त्या प्रकाश परावर्तनाच्या नियमात स्तंभिकेनं काचेच्या चिपेवर येणारा जो किरण आहे तो किरण आपाती किरण. मग ह्या स्तंभिकेनं किंवा ह्या आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेला कोन त्याला आपाती कोन म्हणतोय आपण. काचेच्या चिपेत हा जो जाणारा किरण आहे त्या किरणाला अपवर्तित किरण म्हणतो. म्हणजे हा जो किरण आपला आलाय तो कसला आहे? अपवर्तित किरण, म्हणजे ही त्याची दिशा असेल. आणि जो काचेच्या चिपेतून बाहेर पडतोय त्याला म्हणतात निर्गत किरण. निर्गत किरण जो आहे तो नेहमी E या अक्षराने दाखवतात. आपाती कोन
आय अक्षरानं अपवर्तित कोन, आर अक्षरानं तर निर्गत कोन, ई अक्षरानं असं दाखवतात. इथला जो I1 ही जी स्तंभिका आहे ती M, इथली स्तंभिका N. याप्रमाणे ही आकृती तयार होते. आता माध्यमांचा जर अभ्यास आपण करायला गेलो तर काचेच्या चिपेच्या बाहेर प्रकाश किरण असतो, म्हणजे तो कोणत्या माध्यमात आहे? हवा माध्यमात. इथं तो पारदर्शक माध्यमात येतो कोणत्या? काच या पारदर्शक माध्यमात. तर परत काचेतून बाहेर पडताना तो पुन्हा एकदा कुठल्या माध्यमात जातो? हवा या माध्यमात जातो. म्हणजे थोडक्यात पहिल्यापासून जर आपण कृती बघितली, काचेच्या चिपेतून किंवा काचेच्या लादीतून होणाऱ्या प्रकाशाचं अपवर्तन. काय करतोय आपण? एक काचेची चिप घेतोय, तिच्या कडा जोडून PQRS हा एक आयत तयार करतोय. PQ पृष्ठभागाला एक विशिष्ट बिंदू घेतोय, मध्यभाग सोडून थोडासा बाजूला N, आणि तिथून एक स्तंभिका काढतो. या स्तंभिकेशी एक विशिष्ट मापाचा कोन करतोय. प्रात्यक्षिक परीक्षेच्या दृष्टीने तो 30चा असेल, 45चा असेल किंवा 60चा असेल. आणि ती जी रेषा आहे किंवा तो जो आपाती किरण आहे, त्या आपाती किरणावर 2 टाचण्या रोवतोय ठराविक अंतराने A आणि B. ह्या 2 टाचण्या SR पृष्ठभागाच्या बाजूनं वरून न पाहता काचेच्या चिपेतून पाहतोय, आणि ह्या 2 टाचण्यांच्या सरळ रेषेत तिसरी आणि चौथी म्हणजे C आणि D ही टाचणी रोवतोय. आणि त्या टाचण्यांना जोडणारा रेषाखंड जिथं SR पृष्ठभागाला छेदेल तिथं दुसरी स्तंभिका काढतो M, आणि मग N आणि M स्तंभिकेशी असणारे ते किरण काय करतोय आपण? जोडून घेतोय. म्हणजे थोडक्यात हा आपाती किरण, काचेच्या चिपेतला अपवर्तित किरण, आणि काचेच्या चिपेतून बाहेर पडणारा हा निर्गत किरण आहे. म्हणजे प्रकाश किरण 3 वेळा त्याचं अपवर्तन होतं. हवा माध्यमातून काच माध्यमात जाताना आणि काच माध्यमातून हवा माध्यमात जाताना.